नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. नाशिकच्या सप्तशृंगी गड परिसरात मुसळधार पाऊस झालाय. पावसानं गडावर जाणारे रस्ते जलमय झालेत. घाटमाथ्याहून जाणाऱ्या रस्त्यावर कोसळणारे धबधबे आणि रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते. पावसाबाबत हवामान विभागाचा अंदाज योग्यच होता. पुण्यामध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवलाच नव्हता असं स्पष्टीकरण हवामान विभागाच्या संचालिका मेधा खोले यांनी दिलंय. येत्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विभागात संततधार राहील असा अंदाज त्यांनी वर्तवलाय. मुसळधार पावसामुळे चिपळूणमधील भिले, कालुस्ते या गावांमधील भातशेती पाण्याखाली गेलेली आहे. 5 ते 6 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं या भागाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. पाणी असंच राहिल्यास भातशेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हळणेखेम धरणात रविवारी बुडालेल्या कल्पेश बटावळे मुलाचा मृतदेह एनडीआरएफच्या टीमनं शोधून काढलाय. 3 दिवस कल्पेश बेपत्ता होता. अखेर आज एनडीआरएफच्या टीमनं कल्पेशचा मृतदेह धरणातून बाहेर काढलाय. लोणावळा दुर्घटनेनंतर भुशी धरण आणि आजूबाजूच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत. मात्र नागरिकांकडून सर्रासपणे आदेशाचं उल्लंघन केलं जातंय. जमावबंदीचे आदेश असताना देखील पर्यटक गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातल्या कालदरी या आदिवासी वस्तीत मोराचं नृत्य पाहायला मिळालं. पावसाच्या हलक्या सरी बरसत असताना मोरानं केलेलं हे नृत्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालंय. बुलढाणा जिल्ह्याच्या निसर्ग संपदेमध्ये भर घालणाऱ्या लोणार सरोवरामध्ये वर्षा ऋतूच्या सुरुवातीलाच मोराचं नृत्य दिसलंय. लोणार येथील निसर्गप्रेमी सचिन कापुरे यांनी हे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय. हवामान खात्यानं पुण्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर शाळांना सुट्टी देण्यात आली. मात्र अंदाज चुकल्यानं विद्यार्थ्यांना शाळेचा एक दिवस बुडवावा लागला. मुसळधार पाऊस तर सोडाच, पण पुण्यामध्ये रिमझिम स्वरूपाचा देखील पाऊस पडला नाही. भुसावळ शहरात पावसामुळे गांधी चौक परिसरातील जुन्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका टपरीचं नुकसान झालंय. शहरात 80 इमारती जीर्णावस्थेत असून त्या पाडण्याची मागणी होतीये. पिंपरी चिंचवडमधील बांधकामाचं ड्रोन कॅमेऱ्यानं मोजमाप केल्यानं पालिकेला वर्षाला 200 कोटींचा अधिक मालमत्ता कर मिळेल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केलाय. मात्र महापालिका करत असलेल्या ड्रोन सर्वेक्षणाला आम आदमी पक्षानं विरोध केलाय. महापालिका फक्त ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी वारंवार शहरातील मिळकती आणि मालमत्तांचं सर्वेक्षण करते असा दावा रविराज काळे यांनी केलाय. जुन्नरच्या नाणेघाटात जलसंधारण विभागाकडून ब्रिटिशकालीन फडके बंधाऱ्याची डागडुजी करण्यात आली आणि भिंतीची उंची वाढवण्यात आली. यामुळे बंधाऱ्यातील पाणी शेतकरी रावते यांच्या शेतात आणि घरात साचतंय. गेली 3 वर्ष पाठपुरावा करून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी कुटुंबासहित फडके बंधाऱ्यात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये सॉस बनवणाऱ्या एका कंपनीवर मनसेनं धाड टाकून पर्दाफाश केला. त्यानंतर भीषण वास्तव समोर आलंय. निकृष्ट पदार्थांपासून हा सॉस तयार केला जात होता. इतकंच नाही तर त्यासाठी वापरलं जाणारं पाणी देखील दूषित होतं. या कंपनीविरोधात मनसेनं एफडीएकडे तक्रार केली असून त्वरित कारवाईची मागणी होते. हिंगोलीच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी ठिय्या आंदोलन केलं. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. रब्बी हंगामात देखील हरभरा पिकाचं नुकसान होऊन देखील शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या मालवीय प्रभागातील पेय जलवाहिनीतील वॉलमधून सांडपाणी मिसळल्यानं या परिसरातील अनेक नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे. उपचारादरम्यान पूर्वेश सुभाष वांढवे या 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. यामध्ये जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे. श्रीरामपूर पोलिसांविरोधात एकाच दिवशी 2 ठिकाणी उपोषण करण्यात आलं. शहरात सर्रासपणे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांसह गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी मनसे आणि भीमशक्ती संघटनेनं उपोषण केलं. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अंबड गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे नागरिक त्रस्त झाले. दारूबंदीसाठी महिला आणि पुरुषांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केलं.
मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये योजनेसाठी फॉर्म भरताना लागणारी कागदपत्र, पात्रता तसंच फॉर्म कशा पद्धतीने भरता येईल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। बीडच्या नेकनूरमधील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्यानं पालक आक्रमक झालेत। अनेक वेळा निवेदन देऊन देखील शिक्षक मिळत नसल्यानं आज संतप्त विद्यार्थ्यांसह पालकांनी थेट जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं आणि व्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांना सांगितली। अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। बुलढाण्यामध्ये दारूबंदीसाठी महिलांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला। 10 दिवसात बेकायदेशीर दारू विक्री बंद करा, अन्यथा रॉकेल अंगावर टाकून पोलीस स्टेशनमध्येच आत्मदहन करण्याचा इशारा महिलांनी दिला। पोलिसांकडे मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। नागपूरच्या अमरनगरमधील दिलीप यादव यांच्या घरी ब्राऊन कोब्रा या जातीची 14 पिल्लं आढळली आहेत। सर्पमित्रांनी या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय। जहाल विषारी असलेल्या या सापांची 14 पिल्लं आढळल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण आहे। बीडच्या आडसमध्ये ठाकूर कुटुंबियांनी त्यांच्या लाडक्या श्वानाचा वाढदिवस साजरा केला। ठाकूर कुटुंबियांकडे असलेल्या स्नॅक्सच्या वाढदिवसाला डिजिटल बॅनर, फटाक्यांची आतिषबाजी, केक आणि फोटोग्राफर असा एकंदरीतच जंगी थाट होता। विशेष म्हणजे स्नॅक्सच्या वाढदिवसाला परिसरातील बच्चे कंपनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या वाढदिवसाची जोरदार चर्चा होते। तुकोबांची पालखी निमगाव केतकीमध्ये आल्यावर वारकऱ्यांना विड्याचं पान म्हणजेच नागवेलीची पानं देण्याची परंपरा आहे। वारकऱ्यांसाठी या गावात 24 तास वैद्यकीय सेवा देण्यात येते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात पायी चालत वारीमध्ये सहभाग घेतला। माऊलींच्या पालखीचं दर्शन घेत श्रीकांत शिंदेंनी सर्व वारकरी बांधवांसोबत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला। यावेळी खासदार श्रीरंग बाणे देखील उपस्थित होते। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरच्या निमगाव केतकी गावात मुक्कामी असणार आहे। वारकऱ्यांच्या स्वागतासाठी निमगावकर सज्ज झालेत। इंदापूरच्या जाधव बंधूंनी तब्बल 15,000 बाजरीच्या भाकऱ्या आणि 100 किलो पिठापासून बेसन बनवले। आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपुरातून कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करण्यास प्राधान्य देतात। पंढरपुरात मोठ्या प्रमाणात हे कुंकू बनवलं जातं। यात्रा काळात नुसत्या कुंकवाची 10 ते 15 कोटी रुपयांची उलाढाल होत असते। त्यामुळेच कारखानदार जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपासूनच आषाढीच्या खास तयारीला लागलेले असतात। इंदापुरात वारीमध्ये कला पथकाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत। शाहीर आणि भारूड यांच्यासाठी खास जनजागृती रथ तयार करण्यात आलाय। गायनातून सोप्या भाषेत शासनाच्या विविध योजनांचा प्रचार केला जातोय। सोलापूर जिल्ह्यात संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालंय। तामणवाडी गावात ग्रामस्थांकडून पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। सोलापुरातील उळे कासे गावात संत गजानन महाराजांची पालखी मुक्कामी असणार आहे। धनगर समाजाच्या वतीनं आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालत आंदोलन करण्यात येणार आहे। यासाठी समाजातील विविध कार्यकर्ते मेंढपाळ बांधवांच्या भेटीगाठी घेऊन पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। जालना जिल्ह्यातील भोकरदन सिल्लोड महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी दुधाला 45 रुपये हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। फुलंब्रीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा यासाठी काँग्रेसच्या वतीनं दूध दराच्या वाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। यावेळी छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आलं। दुधाला सरसकट 40 रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सेतू केंद्र चालकांना विनाशुल्क अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आलेत। मात्र सेतू केंद्र चालकांना इतर खर्च असताना मोफत अर्ज भरणं परवडत नाही। त्यामुळे कोपरगावातील आणि तालुक्यातील सेतू केंद्र चालकांनी काम बंद आंदोलन केलं। पंढरपुरातील व्यापारी आणि पालिका प्रशासनातील वाद आता चांगलाच चिघळलाय। अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान व्यापाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, पालिका आणि पोलीस प्रशासनामध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावं या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सर्व पक्षीयांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत। याआधी देखील अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं, मात्र दखल न घेतल्यानं 15 जुलैला श्रीरामपूर बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळी कृती समितीच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे।
पुण्यातील नवीन विमानतळ टर्मिनल सुरू करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं। नवीन टर्मिनल समोरच राष्ट्रवादीनं निदर्शनं केली आहेत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेलं टर्मिनल अजूनही बंद असल्यानं शरद पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे आंबेरी पुलाला मोठं भगदाड पडलं, त्यामुळे 27 गावांचा संबंध तुटलाय। याच मुद्द्यावरून स्थानिक आमदार वैभव नाईक आक्रमक झालेत। त्यांनी घटनास्थळी भेट देत मार्गाचं काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना घेराव घालणार असा इशारा दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक मध्यम प्रकल्प असलेलं कोर्ले सांतडी धरण आणि 12 लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी ही धरणं 100% भरून ओसंडून वाहू लागली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील ताडी बांध तिवरे रोडवर 3 ठिकाणी दरड कोसळली, त्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालंय। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र ही भली मोठी दरड हटवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गेले 15 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे, तर पंचगंगा नदी शेजारी असलेल्या शेतात देखील नदीचं पाणी साचलंय। पंचगंगा नदी परिसरात वाढणाऱ्या पाण्याचं आणि नदीपात्राचं विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आलंय। बुलढाण्यातील खामगाव मतदारसंघातील खामगाव आणि शेगाव या तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। यावेळी भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी करून तातडीनं मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। अमरावती जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रभर मुसळधार पावसामुळे पोलीस भरतीच्या ग्राउंडमध्ये चिखल झालाय आणि त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींनी शारीरिक चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे। बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली। गेल्या 10 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पिकांना जीवनदान मिळालंय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय। राज्यातील काही भागात मुसळधार कोसळत असताना दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे। मागील काही दिवसांपासून अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात 2 ते 3% वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यात पावसानं अद्यापही जोर धरलेला नाहीये, त्यामुळे भर पावसाळ्यात देखील पैठण शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पावसाळा सुरू झाल्यापासून 71 गावांमधील बंद केलेले 91 टँकर्स पाऊस न पडल्यानं पुन्हा सुरू करावे लागलेत आणि त्यामुळे पैठण तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी आक्रमक झाले। मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवडच्या मोशी बाजारात टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे। 60 ते 70 रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या टोमॅटोची किंमत आता 40 रुपयांनी विक्री होते, मात्र येत्या काळात टोमॅटोच्या दरात वाढ होऊन टोमॅटो 100 देखील पार करेल असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं संपूर्ण जिल्ह्यावर पाण्याचं संकट ओढावलंय। त्यातच शेतीसाठी देखील पाणी नसल्यानं भाजीपाल्यांचे देखील दर गगनाला भिडलेत। बाजार समितीमध्ये कोथिंबीरीची जुडी 100 रुपयांनी मिळते, तर मेथी आणि टोमॅटोचे दर 60 रुपयांवर पोहोचले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे बांध तिवरे नदीला पूर आलाय, त्यामुळे नदी किनाऱ्यावरील भाजीपाला तसंच भात शेती पाण्याखाली गेली आहे। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। वरळी हिट अँड रन अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला अटक झाली आहे। अपघाताच्या 2 दिवसानंतर मुंबई क्राईम ब्रांचनं शहापूरमधून मिहिर शहाला अटक केलेली आहे। अपघातानंतर मिहिर फरार होता। मुंबई पोलिसांच्या 10 टीमकडून मिहिरचा शोध सुरू होता। मिहिरला मदत करणाऱ्या 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे। वरळीतील हिट अँड रनच्या घटनेकडे हत्या म्हणून पाहावं, अपघात करणाऱ्यांना सरकार वाचवतंय असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। अपघातानंतर मिहिरला इतक्या उशिरानं अटक का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। लंडनमधील वाघनखं खरी नाहीत अशी माहिती आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुनगंटीवार 10 दिवस दौऱ्यावर गेले होते। 10 दिवस मुनगंटीवारांनी काय केलं हे सांगावं असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय। खासदार नारायण राणे यांनी राजापुरात जाऊन पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी नुकसानीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या नाशिकमधील कार्यालयावर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आलाय। गीते यांच्या मुंबई नाका येथील कार्यालयावर अतिक्रमण विभागाकडून पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे। कार्यालयाबाहेरील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेली कमान हटवू नये अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे।
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवट होत असताना काँग्रेस पक्ष इलेक्शन मोडमध्ये आलाय. शहरात पोलीस निरीक्षक म्हणून कारकीर्द गाजवलेले खरं तर निवृत्त अधिकारी सुधाकर अंभोरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं काँग्रेस गेली 3 टर्म योग्य उमेदवाराच्या शोधात आहे. अंभोरे यांच्या प्रवेशानं काँग्रेस नवी समीकरणं मांडणार आहे. प्रेमप्रकरणातून विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशिकच्या सातापुरा परिसरात घडलेली आहे. सातपूर पोलीस स्टेशन समोरच हाताची नस कापून महिलेनं आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलंय आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये मद्यपी चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी या मद्यपी चालकानं 6 ते 7 गाड्यांना धडक दिली होती. त्यामुळे संतप्त नागरिकांनी या चालकाला पकडून चोप दिलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकानं प्रवाशाला मारहाण केले. बस थांबवण्यास महिला बस वाहकानं नकार दिल्यानंतर प्रवासी आणि वाहकांमध्ये बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं. महिला वाहकानं थेट प्रवाशाच्या कानशिलात लगावल्यानंतर जोरदार वाद सुरू झाला. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यानं हेदोस घातला. यावेळी कुत्र्यानं शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढवत जवळपास 25 ते 30 विद्यार्थ्यांचा चावा घेतला. विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडानं ठेचून ठार केलं. पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम संबंधातून मित्राच्या मदतीनं प्रेयसीनं तिच्या प्रियकराला दगडानं ठेचून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात प्रियकर गंभीर जखमी झालाय. चिखली पोलीस ठाण्यात प्रेयसी आणि तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी इरन्ना कोनगलवार याच्यावर प्रशासनाकडून अखेर कारवाई करण्यात आली आहे. कोनगलवार याला आयटीआय प्रशासनानं निलंबित केलेलं आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील आरोपी अद्यापही फरार आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.